शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, तुम्ही बघितलं दुपारी आपण गेलो होतो साईबाबांच्या भंडाऱ्याला. तिथे साईबाबांचं दर्शनसुद्धा घेतलं आणि तिथे मग सोबत लगेच तिथं समीक्षा पण होती. मग आम्ही दोघांनी मिळून भंडाऱ्यामध्ये जेवण केलं. दक्ष पण दुपारी भंडाऱ्याला जाणार ना. दक्ष साईबाबांचं मस्त असतं मंडळी, साधं जेवण असतं आणि खूप भारी वाटतं. ही चव आहे ना, एकदम अवीट असते, काय पण बोला. खूप छान चव असते भंडाऱ्याची आणि छान वाटलं. तिथनं आलो, तिथनं आपलं ऑफिसचं काम होतं, ते सगळं ऑफिसचं काम केलं आणि आता जर एक नित्य नवीन उपक्रम चालू केलेला आहे, मैदानात जाणं, राऊंड मारणं. ते पण करून आलो आताच आणि आलो मस्त की जरा आलो, बरं वाटतं, जरा हलकं पण वाटतं. पण काय माहिती मंडळी, आपला उपक्रम आहे आता, उलटा क्रम आहे. आता थोडंसं राऊंड मारून आलो, आता जेवायचं आणि लगेच झोपायचं. पुन्हा ते अन्नपचन होत नाही. चालायचं तरी पण आपण जमेल तेवढं, शक्य तेवढं आपल्या परीने थोडंसं वजन घटवायचा प्रयत्न चाललं आहे. कारण 100 किलो वजन आहे माझं. तर ते 100 किलोचं वजन आपल्याला थोडं थोडं हळूहळू काय म्हणा पण कमी करायचं आहे. कारण कसं माहिती आहे का, त्याचा पुढे जाऊन आपल्यालाच त्रास आहे. आपल्याला म्हणजे मला त्रास आहे आणि तुम्ही सगळे फिटनेस फ्रीक आहात, तर आपल्यालाच त्रास आहे आणि मग तो कमी करायला हवा. मग त्यासाठी चांगल्या सवयी थोड्याशा अंगी लावल्या पाहिजेत. मोबाईलमध्ये सतत गुंतून राहण्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी मैदानात जाऊन एक्सरसाइज, व्यायाम करणं खूप चांगलं आहे. कारण घरी आपण किती ठरवलं तरी होत नाही. म्हणून त्या एक नित्यक्रम, त्या थोडासा वेळ, मी त्या दिवशी पण बोललो, वेळातला वेळ काढून आपण जाणं गरजेचं आहे. हे मी स्वतःलाच सांगतो, वेळातला वेळ काढून जाणं गरजेचं आहे. कारण चांगल्या सवयी लावणं हे खूप चांगलं असतं. आणि मंडळी, आजच्या दिवसातली गोष्ट चांगली म्हणजे आपले खूप जुने कलाकार धर्मेंद्रजी यांचं आज निधन झालं. आज आजाराने त्यांचं निधन झालं. खरंच खूप मोठे कलाकार होते ते आणि ही मॅन म्हणून ओळखले जायचे बॉलिवूडमधले. आणि खरंच आज एक चांगला कलाकार आपल्यामधून निघून गेला आणि त्यांची पोकळी कलाक्षेत्राला तर भासतच राहील. आणि आपणसुद्धा एका चांगल्या कलाकाराला आता कलाकाराची उणीव भासेल आपल्याला, तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून बाकी आजचा दिवस सगळा चांगला गेला. दिवसभर आज त्या स्फोटाच्याच बातम्या होत्या टी व्हीला. असो, प्रयत्न काहीतरी चांगलं, त्यांना दोषी पकडले जावे, त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि जे बिचारे दुर्घटनाग्रस्त झाले त्यांना मदत मिळावी, त्यांच्यावर चांगले उपचार व्हावेत, हीच प्रार्थना. आणि आता चला या म्हणजे आता जेवायला बसतोय ना. दक्ष या, दक्ष आमचा दक्षची उद्या आहे ऑलिम्पियाड एक्झाम, ज्याच्यासाठी मी जुलैमध्ये पैसे भरले होते, पण दक्षने एकही अभ्यास केलेला दिसत नाही आहे ना. ऑक्टोबर, त्यासाठी त्याने पुस्तकासाठी अक्षरशः रडला होता तो. मला पुस्तक पाहिजे, पण काय माहिती त्या पुस्तक त्याने उघडून पाहिलं की नाही पाहिलं काय माहीत नाही. तर असं सगळं चालायचंच. तर चला या मंडळी जेवायला. आज दुपारचं जेवण उरलंच. ॲक्च्युली आमचं ठरलं होतं संध्याकाळी जायचं, पण आम्ही गेलो होतो दुपारी सगळेजण. तर चला या जेवायला मंडळी. आता झोपूया, भरपूर रात्र पण झाली, आता उद्या उठायचं पण. तर चला, टाटा, बाय बाय, शुभरात्री. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, काळजी घ्या.